पुण्यातील कल्याणी नगर अपघाताप्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। कल्याणी नगर अपघातावर सर्वसामान्य नेमकं काय म्हणतायत पाहूयात। एक मद्यधुंद मुलगा भरधाव वेगाने गाडी चालवतो। त्या गाडीच्या अपघातामध्ये 2 लोकांचा नाहक बळी जातो आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ही घटना घडते। पुणेकरांना काय वाटतंय बोल बिंदासमध्ये जाणून घेऊयात। पुण्यात असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं, पण दुर्दैवाने आपल्याकडे पण आता हे घडू लागलंय। काय कुठे चाललंय मलाही काही कळत नाहीये। ॲक्च्युली मी असं म्हणेन की जे अल्पवयीन 18च्या खाली धरले जातात त्यांना 16च्या खाली धरायला पाहिजे। दुसरी गोष्ट आपल्याकडे आलेलं हे सगळं वेस्टर्न कल्चर आलं लक्षात आणि आमाप आलेला पैसा नाही नंबर 1 नंबर 2 मध्ये सुद्धा आलं लक्षात। त्याच्यामुळे हे आजकालची पिढी एकतर व्यसनी आणि वाया जाती आहे। सर्वसाधारण सगळ्यांना शिक्षा सारखी पाहिजे, श्रीमंत असो दे गरीब असो। आज म्हणजे लोकांना कळतंय की आपण कुठलाही गुन्हा केला आणि आपल्याकडे पैसा आहे म्हणल्यावर आपण सुटू शकतो। काही तरुण पोरं अशा गाड्या आडव्या चढव्या चालवतात, त्याला अर्थ आहे का काही? बरोबर आहे। हो बरोबर आहे ना। वडिलांनी सांगितलं पाहिजे आपण बाळा गाडी व्यवस्थित चालवा। वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे। आता कालचीच गोष्ट आहे, मी एका चौकातनं जात होतो तर भरधाव गाडी मला अशी उलट्या बाजूने क्रॉस करून गेली। त्याला काय ओरडून उपयोग आहे का? तो सन्नाट पुढे गेला आणि असे ॲक्सिडेंट नेहमी होतात। कडक कायदा, समान न्याय असलाच पाहिजे। हो, आणि या वडिलांना तर शिक्षा झालीच पाहिजे।